80 लाख बहिणींचा लाभ बंद आणि त्यांची चूक काय होती? तर त्या गरीब नव्हत्या असं सरकारला वाटलं, पण हेच पैसे लाटणारे 14,000 पुरुष, त्यांच्याकडून वसुली होणार, पण बहिणींना मात्र माफी. हे न्याय आहे की राजकारण? नमस्कार, आजची बातमी थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचणारी आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली तेव्हा लाखो महिलांना आशेचा किरण मिळाला होता. दरमहा 1,500 रुपये थेट बँके खात्यात जमा होणार. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली तेव्हा लाखो महिलांना आशेचा किरण मिळाला होता. दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात 2.5 लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांसाठी. पण आता KYC प्रक्रिया पूर्ण होताच एक धक्कादायक आकडा समोर आला. तब्बल 80 लाख महिला या योजनेतून बाद. सरकारने सांगितलं KYC नंतर डेटाबेस तपासला आणि अनेक महिला या निकषांना पात्र नाहीत असं आढळलं. काय होती कारण? 10 लाख महिला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, 5 लाख महिला सरकारी नोकरदार, 2 लाख महिला वय 65 पेक्षा जास्त आणि इतर अनेक तांत्रिक कारणे. सध्या फक्त 1,66,00,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि विरोधकांचा दावा आहे पुढे आणखी 50-60 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. आता येतो सगळ्यात मोठा धक्का. महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क पुरुषांनी लाटले. डेटाबेस तपासणीत समोर आलं 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. शिवाय 5 लाख सरकारी कर्मचारी लाभ घेत होते. 10 लाख इन्कम टॅक्स भरणारे लोक लाभ घेत होते. म्हणजे ज्यांना खरंच गरज नाही त्यांनी गरिबांचे पैसे खाल्ले. आता येतो खरा वाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुरुषांकडून पैसे वसूल केले जातील, माफी नाही, कारण जनतेचा पैसा आहे. CAG ऑडिट होतं, नियम मोडता येत नाही. पण महिला जे अपात्र ठरल्या त्यांना माफी दिली, त्यांच्याकडून कोणतीही सक्तीची वसुली होणार नाही. आता प्रश्न हा आहे की एकाच योजनेतील 2 वेगळे न्याय का? महिलांना माफी म्हणजेच त्या चुकीच्या होत्या हे सरकारला माहित आहे का, की KYC प्रक्रियेतच काही दोष होता? विरोधी पक्षांनी सरकारला जोरदार हल्लाबोल केला आहे. NCP शरद पवार गट, जयंत पाटील, महायुती सरकारच्या आर्थिक कुशासनाचा पहिला फटका लाडक्या बहिणींनाच बसला. काँग्रेस, वर्षा गायकवाड, या योजनेत 24,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, सरकारने उत्तर द्यावं. सुप्रिया सुळे, कोणत्याही पात्र महिलेला केवळ तांत्रिक कारणांमुळे वंचित ठेवणं अन्यायकारक आहे. अंबादास दानवे, पुढे आणखी 50-60 लाख महिला या योजनेतून काढल्या जातील, योजना नावापुरतीच राहील. सरकारचं म्हणणं काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले योजना बंद होणार नाही, पात्र महिलांना लाभ मिळतच राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील म्हणाले काही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सरकारने हेही जाहीर केलं ज्या 25 लाख महिलांची KYC माहिती चुकली होती त्यांना थकीत पैसे दिले जातील आणि पात्र महिलांसाठी नवीन पोर्टल उघडण्यात येईल. तर प्रश्न हा आहे, 80 लाख बहिणी अपात्र ठरल्या. काही खरंच अपात्र असतील, पण काहींची चूक फक्त तांत्रिक होती. 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण बनून पैसे लाटले, त्यांच्याकडून वसुली होईल, पण ती रक्कम परत त्या गरजू महिलांना मिळेल का? हे प्रश्न विचारणं हीच खरी पत्रकारिता आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. सरकारची भूमिका योग्य आहे का? व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक नक्की करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.